बाबू खान हे तिसरं षटक टाकतोय. सन्मान दिला बाबूला. दरम्यान इथनं जर आपण पाकलं गेलं स्वतः गोलंदाज पोहोचतोय चेंडूपर्यंत, तोपर्यंत पूर्ण केली जाईल ही एक सिंगल. धावफलक सध्या सागडीला 28 वरती. फक्त 12 धावांची आवश्यकता आहे. आता अरबाज देखील गोलंदाजाकडे जातात. काही चर्चा आता केल्या जातील. बघा महाबोली टीम कॉन्फरन्स घ्या, नक्की घ्या, बट वेळ जास्त खर्च नका करू, कारण अजून देखील मॅचेस भरपूर बाकी आहेत. 12 धावांची अजून देखील आवश्यकता. आणि या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर अजून देखील येणारा 3 चेंडूंचा खेळ बाकी. पराग वतारी स्ट्रायकिंग एंड वरती आहेत. फक्त 12 धावांची आवश्यकता. पराग स्ट्रायकिंग एंड वरती. पुढचा बॉल लेफ्ट हॅम ओव्हर द विकेट. बाबू स्वीपचा फटका, बॉल हवेमध्ये आणि बाउंड्री लाईनचा बाहेर. जबरदस्त फटका परागचा बॅटमधनं हा षटकार. आणि खऱ्या अर्थाने अजयजी जर आपण पाहिलं गेलं अजय सर, तर हे फटके ना थोडे मॅनेजमेंटला देखील हेल्प करतायत. वेळ थोडा वाचवला जातो. चांगला फटका षटकार. आता फक्त 6 धावांची आवश्यकता आहे. फक्त 6 धावांची आवश्यकता. सन्मान दिला परागने. षटकारानंतर ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑनला आहेत फिल्डर. दुसऱ्या धाब्यासाठी कॉलिंग आणि 2 धावा पूर्ण. तिसरी साठी देखील परतलेत. तिसरी देखील पूर्ण. 3 धावा मिळतील म्हणजे आता इथनं हा सामना जिंकण्याकरिता फक्त 3 धावांची आवश्यकता. आणि पाहिलं गेलं तर हे षटक अजून देखील काही चेंडूंचा खेळ या षटकामध्ये शिल्लक आहे. 3 धावांची आवश्यकता. अक्षय पाटील आता आपल्या स्टाईल मध्ये मॅच फिनिश करतील का? कारण अक्षय देखील मोठे फटके अगदी सहजरित्या खेळतो आणि त्याचा प्रयत्न तोच असेल आणि तोच प्रयत्न त्याने केलाय जरूर, बट मिस्टामिक स्ट्रोक. आणि स्वतः बाबू खान बॉल डिलिव्हर देखील करतोय, बॉल फील्ड देखील करतोय. आत्मनिर्भर तो प्रत्येकी चेंडूवरती आज आपल्याला बनताना दिसलाय. दरम्यान अंतिम चेंडूवरती देखील एक सिंगल म्हणजे आता फक्त 2च धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्याकरिता साई स्पोर्ट्स खारबाव संघाला. यानंतरचा जो सामना आहे विहान 11 नानकर त्यांचा विपक्षामध्ये आपल्याला लढत देताना दिसणार आहे. RMSK YCC मोरबी टीम आपल्याला लढत देताना दिसणार आहे. त्यामध्ये टॉस जिंकलाय नानकर टीमने आणि डिसिजन घेतलाय फिल्डिंगचा. चला फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. थोडी घाई करा टीम महापोली. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. फक्त 2 धावांची आवश्यकता. रम पटेल फक्त 2 धावांची आवश्यकता. अरे मला पूल करायचं होतं. बॅटची कडा कॅच पकडली अरबाजने. सफलता मिळेल. बाद होतील बॅटर अक्षय पाटील. खऱ्या अर्थाने जर पाहिलं गेलं तर प्रेक्षकांची देखील डिमांड आहे की महेंद्र पाटील यांनी बॅटिंगसाठी यायला हवं आणि परिस्थिती तशी आहे. येऊ शकतात पण येतील का? अरे मैदानाच्या आतमध्ये यस ऑडियन्सची डिमांड इथनं पूर्ण केली जात आहे. स्वतः महेंद्र पाटील आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात आणि जर षटकाराने महेंद्र पाटील यांनी मॅच फिनिश केली तर आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक रिग्नेजी पाटील यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचे कॅश प्राइज, त्याचप्रमाणे तसेच निल्सनजी मडवी यांच्या माध्यमातून देखील MS किंग रेबल ग्रुप यांच्या वतीनं 1000 दिले जातील. बघा म्हणजे जर षटकार येतो तर तब्बल 3000 रुपयाचा कॅश प्राइज. 2000 रुपयाचे कॅश प्राइज रिग्नेजी पाटील यांच्या माध्यमातून, 1000 रुपयाचे कॅश प्राइज MS किंग रेबल ग्रुपच्या कडून. इथनं सन्मान दिला महेंद्र पाटील आणि या फटक्यासोबत सामना समाप्त. सामना दरम्यान इथं जिंकला साई स्पोर्ट्स खारबाव टीमने. सो अभिनंदन टीम साई स्पोर्ट्स खारबाव. हार्ड लक टीम महापोली. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया आणि या सामन्याचा सामना विठरला ज्याने अतिशय चांगला परफॉर्मन्स दाखवलं